आता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी पत्रकार परिषद घेऊन सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभागाचा प्रारूप आराखडा त्यांनी जाहीर केला। या प्रारूप आराखड्याचं वैशिष्ट्य असं की 2017ला ज्या पद्धतीने प्रारूप आराखडा होता किंवा प्रभाग रचना होती त्याच पद्धतीची प्रभाग रचना कंटिन्यू करण्यात आले। कोणताही बदल केला नाही। लोकसंख्या ही 2017चीच 2025-26 मध्ये त्यांनी गृहीत धरले। आणि विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक आपण जो आता प्रभाग पाहणार आहोत तो प्रभाग क्रमांक 20। प्रभाग क्रमांक 20चं वैशिष्ट्य असं आहे की हा प्रभाग जो आहे त्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये 36,283 इतकी लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे, म्हणजे 2017चीच आहे। आणि या प्रभागामध्ये पूर्वी जे म्हणजे 2017ला जे निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये बाबा मिस्त्री, परवीन काटकर अशी जी काही काँग्रेसची म्हणजे काँग्रेसचं वर्चस्व असलेला हा प्रभाग, तिन्ही उमेदवार माजी नगरसेवक हे काँग्रेसमध्येच आहेत। एकटे बाबा मिस्त्री हे विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी काँग्रेस सोडली आणि प्रहारमध्ये आले। आणि प्रहारमध्ये आल्यामुळे हा जो काय प्रभाग क्रमांक 20 आहे तो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो किंवा बालेकिल्ला आहे, मुस्लिम बहुल आहे। आणि बऱ्यापैकी म्हणजे 75% भाग हा मुस्लिम मतदारांचा आहे, 25% भाग हा हिंदू आणि संमिश्र जात समूहाचा आहे। या प्रभागाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की 3 काँग्रेसचे सोडले तर एकटे बाबा। आता बाबा नेमकं काय निर्णय घेणार, कुठल्या पक्षामध्ये जाणार, बोलत असताना एका ठिकाणी बाबांनी मला वेळ पडली आणि शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपा जर का ठोस आणि सकारात्मक निर्णय घेत असेल तर मी भाजपामध्ये देखील जाईल किंवा जाऊ शकतो असे संकेत किंवा अशी चर्चा त्यांनी आमच्यासोबत केलेली होती। सांगायचा मुद्दा असा की काँग्रेसची ताकद असलेला आणि विशेष म्हणजे शहर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये हा येणारा मतदारसंघ, या मतदारसंघाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की 25% भाग हा मध्यला येतो आणि 75% भाग हा सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाला येतो। म्हणजे सुभाष देशमुख यांचा 75% अधिकार किंवा 75% ताकद त्यांची इथं आहे आणि म्हणजे ते आजमावू शकतात, पक्षीय बैठकीमध्ये ते त्याचा उपयोग करू शकतात। आणि 25% हा देवेंद्र कोटेचा जो काय भाग आहे तो नागरी वसाहत जे आहे तो या भागामध्ये येतो। म्हणजे थोडक्यात काय की देवेंद्र कोटे आणि सुभाष देशमुख यांच्या संयुक्त राजकीय डावपेचाची जर का इथं व्यूहरचना केली तर काँग्रेसच्या गोट्यामध्ये असलेली ही जागा भाजपा खेचून आणण्यात नक्कीच यशस्वी ठरू शकते। पण आता बघणं औचित्याचं असणार आहे की बाबाचा निर्णय काय असेल। आणि परवीन इनामदार जे आहेत ते देखील अगदी म्हणजे 19-20 आहेत, ते देखील काँग्रेसमध्ये थांबणार की आणखी कुठे जाणार का MIM कडूनचे काही वेगळे उमेदवार किंवा आहे ते उमेदवार MIM कडून उभारणार, असं काय नेमकं चित्र पाहायला बघायला मिळेल आपल्याला, त्याकडे आपलं सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे।